आपण सैनिक आहेत, आपण लढवई, आपण पोलीस खात्यात भरती झालोय ना, आपण ट्रेनिंग केलेली आहे, कंट्रोल बॅकरोल मारलेले आहे आणि त्या ट्रेनिंग सेंटरमध्ये आपण 3 दिवस काढलेले आहेत. आता सगळ्या तुमची मानसिकता आणि तब्येत जरी बरोबर नसली तरी पण तुम्ही असे नाही. एखाद्याचा अपघात होतो, एखाद्याला मधुमेह होतो, डायबिटीज होतो, मग आयुष्य संपून जात नाही. तुम्ही असं जगणं सोडून तुम्ही मुख्य प्रवाहामध्ये तुम्हाला आता विचार पडला असेल की हे मस्त चाललं होतं आमचं आणि हे आता मध्येच काय आलं. मस्त चाललं नव्हतं, कितपत जगणं हे मस्त चालणं नसतं. लक्षात घ्या. मस्त कधी चालतं जेव्हा तुम्ही तुमच्या परिवाराचे कर्ते पुरुष आहे, तुमच्याकडे तुमची मुलं, तुमचा परिवार, तुमचा समाज आशेने बघतो. आणि जर तुम्ही तुमची हिंमत हारले आणि तुम्ही बोलले आता माझ्याने कर्तव्य होणार नाही, माझ्याने काम होणार नाही, असं जर तुम्ही केलं तर त्यांनी कोणाकडे बघायला पाहिजे? त्यांनी काय केलं पाहिजे? तुमच्यावर कोणतरी डिपेंड आहे की नाही? आहे की नाही तुमच्यावर कोणतरी डिपेंड? मग आम्ही असं म्हणतो तुम्ही पोलीस स्टेशनला जा, तिकडे तुम्ही गुन्हे ओपन करा, तपासासाठी बाहेर गावी जा, पण तुमच्याच्याने जे शक्य होईल ते करा. तुम्ही एका ठिकाणी आवक जाऊन रजिस्टर हँडल करा. तुम्हाला एक रुटीन मिळालं ना, असा प्रश्न कुणाला पडतो का की सकाळी उठल्यावर पूर्ण दिवसाचं काय करायचं? हा प्रश्न कुणाला पडतो की तुम्ही सकाळी डोळे उघडले तर आता तुम्हाला जर प्रश्न त्याचा हा पूर्ण दिवस आहे डोंगरावर याचं काय करू, असा प्रश्न पडलाय कधी कोणाला? का अहो पूर्ण दिवस कसा घालवायचा हा विचार करत नाही तुम्हाला? आयुष्यातला एक दिवस जाणं म्हणजे काय म्हणते? करोड रुपये घेऊन सुद्धा तो दिवस करून घेतो. मी हेडक्वार्टरला असल्यामुळे मी एवढा आनंद आहे की यामुळे मला एक नवीन आनंद भोग घेतो. मी इथे असल्यामुळे मला विचार करायला वेळ मिळाला. मी कविता संग्रह लिहिला, तो कविता संग्रह मी प्रकाशित पण केला. तुम्ही काहीतरी तुमच्या हातून नाही काहीतरी घडू दे. तुमच्या हातून ज्या गोष्टी घडतील ना त्या घडण्यामुळे तुमच्या बद्दल तुमच्या परिवाराचं, तुमच्या समाजाचं मत तयार होईल. तर तुम्ही जर विचार केला की